गेले तासभर आपण खूप हसता आहात, मनसोक्त हसला आहात, पण हास्याचे हे काही क्षण आयुष्यात येण्यासाठी ज्यांना दुःखाचे डोंगर उपसावे लागले आहेत, अशा एका व्यक्तीचा परिचय आज आपण करून घेणार आहोत, ज्यांनी खरोखरच शून्यातून विश्व निर्माण केलं, अशा सिंधुताई सपकाळ यांचं आयुष्य, त्यांचं कार्य, त्यांचे भोग, त्यांची दुःख आज आपण जाणून घेणार आहोत. दुःखावर मात करून त्यांनी स्वतःची अशी एक वाट तयार केली, पण त्या वाटेवरून त्या एकट्या चालल्या नाहीत, तर त्यांच्यासारख्या अनेक दुःखितांना त्यांनी बरोबर घेतलं आणि सुखाची वाट त्यांना दाखवली. जवळजवळ 7 संस्थांचं पालकत्व त्या सांभाळत आहेत. 1042 मुलांची आईपेक्षाही अधिक जवळची अशी ती माई आहे. आपण माईंचं स्वागत करूया. सिंधुताई म्हटलं की त्यांना थोडं अवघडल्यासारखं होतं, जसं सोफ्यावर होतं तसंच ते, त्यामुळे आपण त्यांना माई म्हणूनच संबोधूया. माई म्हणजे पूर्वाश्रमीच्या चिंधी अभिमानजी साठे. माई, तुमचं हे आयुष्य कसं होतं सुरुवातीचं? हॅलो, आता तुम्हाला भूत कळत नाही ते होय. खरं म्हणजे आमच्या हाती काही नसतं ना, जन्म घेणं, पुढे जाणं. आम्ही बाई जात, जे आई वडिलांनी नाव दिलं ते स्वीकारलं. जेव्हा पंख फुटायला लागले, उडायला लागले, तेव्हा कळालं की ही चिंधी नको. द्रौपदीने कृष्णाच्या करंगळीला चिंधी बांधली, तशी मी माझ्या नावाची चिंधी कृष्णाच्या करंगळीला बांधून टाकली आणि मी चिंधूची सिंधू झाले. मेरे को बहुत अच्छा लगा, मेरी कॉलर टाट हो गई सच. मला वाटतं त्या कृष्ण भक्त आहेत. 16,000 स्त्रिया, कृष्ण म्हटलं की 16,000 स्त्रियांचा उल्लेख होतो, पण त्या 16,000 स्त्रियांना त्यांनी आश्रय दिला होता. तसं सिंधुताई तेच कार्य करत आहेत. 1000च्या वर मुलांना त्यांनी आश्रय दिलेला आहे. आणि म्हणूनच मला राम अजिबात आवडत नाही बरं का. राम आवडत नाही मला, कारण सीतेला सोडलं म्हणून. कृष्ण मला फार आवडतो, कारण आओ जाओ घर तुम्हारा म्हटलं म्हणून. बोल. सिंधुताई, तुमचं मला वाटतं 12व्या वर्षीच लग्न झालं. माई म्हणून बोल ना. माई, तू कबूल केलं ना? चुकलं. माई, 10व्या-12व्या वर्षी मला वाटतं तुमचं लग्न झालं. अरे माझं लग्न 9व्या वर्षी झालं, मी नांदायला 11व्या वर्षी गेले. बोल. पण मग ते जे आयुष्य होतं सपकाळ म्हणून सुरू झालेलं, तर ते आयुष्य भोगाने सुरू झालं का काही पहिली वर्ष बरी होती? सहजासहजी माझं आयुष्य सुरू झालं असतं तर मी तुमच्या समोर आलेच नसते. म्हणून एक लक्षात घ्या, एक शेर आहे, शाही सवार ही गिर सकते हैं मैदाने जंग में, शाही सवार ही गिर सकते हैं मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरेंगे जो घुटनों के बल चले. जो घोड्यावर ते सवार असतो तो रणांगणात पडतो, गोडघ्याने चालणारा पडत नसतो. आम्ही जन्मताच उड्या मारायला शिकलो, त्याला काय करणार. आणि त्या धडपड्या आयुष्याने मला तुमच्यापर्यंत पोहोचवलं. मधला गॅप भरून काढा. बोल. स्त्रियांना घराबाहेर काढलं जाणं, सासरी छळ होणं, हे अनेक स्त्रियांच्या बाबतीत घडत असतं, पण तुम्हाला घरातून जे बाहेर काढलं गेलं त्याचं कारण वेगळं होतं. ते काय होतं? खरं म्हणजे मला घराबाहेर काढल्या गेलं असं म्हणता येणार नाही. तो नियतीचा घाव होता. म्हणून माझ्या पतीला मला कधी वाईट म्हणावंसं वाटत नाही. त्यांचे मला आभार मानावेसे वाटतात, कारण त्यांनी सोडलं म्हणून हे घडलं. त्यांनी सोडलं नसतं तर मी कधीच मरून पण गेले असते. रस्ता मला त्यांनी दाखवला, त्यांनी सोडलं. ठीक आहे, जगावं खूप लागलं, पण एक खरं आहे की खूप कठीणतेनं जगल्यानंतर कळतं की खडकातले पाझर कसे असतात. आणि आजकाल तर लोक म्हणतात की भगवान सबका भला कर्म कर, सुरुवात मुझसे कर. मी तसं काही म्हटलं नाही. मी एकच सांगितलं की अरे यादे है आपके वादे है, इससे जिंदगी नहीं कटती, ये तकला दो इरादे है, फिर भी दिल में खुशी है, जिंदगी में बहार है, मैं मर नहीं सकती अभी क्योंकि आपका इंतजार है. चांगल्या कामाचा इंतजार करत करत वाटचाल करा. दिवस तुमच्या हातात आहे, पहाट उद्याची तुमची आहे. माझ्या आयुष्यामध्ये अंधारच होता. खरं म्हणजे मी गवळी समाजाची आहे. माझी जात गवळी. आता जातच विसरून गेली बघा. विदाऊट जाड झाले मी, आता काय करू.
आठवणच नाही राहिली. पण अडाणी अगदी गवळी म्हणजे गाई म्हशी वळणारे आम्ही काय करू शकतो? कुठले जग आम्हाला माहिती आहे? शेण काढणारी मी बाई आणि एवढ्या लांब कशी आली? अगं माझीच मला भीती वाटते आता. हे काही सव्वा. पण एक क्षण असतो माणसाचा, कुठून कुठे दिवस उगले काही सांगता येत नाही. आणि माझ्या आयुष्यात तर कुठलं काही नव्हतंच. 9 महिन्याची गरोदर होते, पतीने पोटावर लाथा मारल्या होत्या, मी बेहोश झाले होते. माणसाने मारलं असं शुद्ध होऊ नये म्हणून त्यांनी ओढत ओढत गायच्या गोठ्यात नेऊन टाकलं होतं. पण जी उपरती मला झाली ती गायच्या गोठ्यात झाली. एक गायची ही प्रेरणा आहे. म्हणजे मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा लक्षात आलं की एक गाय माझ्या अंगावर उभी आहे आणि ती सगळ्या गायींना हाकलते. खरं मला गायीनी तुडवा म्हणून मी मरावं म्हणूनच टाकलं होतं, पण ती गाय माझ्या अंगावर उभी राहून सगळ्या गायींना हाकलते. मी तिच्या पोटाखाली आहे. पण एक लक्षात आलं, ती माझ्या अंगावर पाय पडू देत नाहीये. तिला मानवता कोणी शिकवले? म्हणून मी बाहेर निघाले, तिचा गळा धरून रडले, तिला वचन दिलं, माय गाय असून माय झालीस, ही सिंधुताई सपकाळ हजारोंची माय होईल, तुला दिलेलं वचन पाळील, बदल नाही. माणसाला वचन दिलेलं टाळलं असतं, गायला दिलेलं पाळलं. आणि मी एक अशी आई आहे. खरं म्हणजे सहजासहजी माझा रस्ता पार झाला असता आयुष्याचा, मला दुसऱ्यांचं दुःख कळलं नसतं. पण मी माझ्या जन्मलेल्या मुलीचं, मला मुलगी झाली होती गायीच्या गोठ्यात, जन्मलेल्या मुलीचं जन्मनाळ मी दगडाने तोडलं. पण दगडाने तोडताना दगड मोजत होते, 1 2 3 4 5, पण डोळे मिटून दगड मारत होते, त्यामुळे दगड चुकत होता. 16व्या दगडाला नाळ तोडताना 16 वेळा विचार केला की सिंधुताई सपकाळ, ही वेळ दुसऱ्या बाईवर येऊ नये याची काळजी घे. जी माझ्या काळजाला वेदना झाली त्या दिवशी, ती दुसऱ्या आईच्या वेळ काळजाला होता आली नाही पाहिजे याची मात्र काळजी घे. त्यातून हे सगळं घडत गेलं. मजूर काहीही नव्हतं. मी कसे आले, तुमच्यासमोर कशी उभे झाले, फक्त शब्दांचं भांडार माझ्याजवळ होतं, बाकी काही नव्हतं. म्हणून शब्दांनी जग जिंकत आले. गाण्याने खाणं मिळालं, भाषण दिलं की राशन मिळालं. ये खतरा बात आहे बाबा, इथं नाही हो गया, बाकी कुछ नाही. म्हणून त्या परिस्थितीने ओढत ओढत मला आणलं. आता मागवळून पाहताना मलाच भीती वाटते की मी एवढ्या लांब कसे आले हे खरं आहे. मंजिरी सोबत बसलोय मी आता, येऊ तर खरं आहे. म्हणून मंजिरी त्या आयुष्याने मला ढकललं, लोटत लोटत आणलं. दुसऱ्या आयुष्यापर्यंत मी पोचले, मी थांबले नाही, आयुष्याला फुल स्टॉप दिला नाही. म्हणून मला म्हणायचंय की मी जगले, तुम्ही जगा. काहीही नसताना जर एक बाई जगू शकतं, आम्ही सर्व बाया का जगू शकत नाही? अरे उद्याच्या इंतजार करा, पहाटेचा दिवस उगवतो, हेच मला सांगायचं आहे. आणि माणसापेक्षा बाई सोशिक आहे. माझ्या ठिकाणी माणूस असता तर कधीच मरून गेला असता, पण बाईच्या जातीला घडवताना देवाने नक्की ओव्हरटाईम केला असेल असं मला वाटतं. बाईला घडवताना माणसाने, म्हणजे माणसापेक्षा बाईला घडवताना देवाने नक्की ओव्हरटाईम केला असेल, त्याला पण भत्ता मिळाला असेल. कारण उदाहरणार्थ शेतकरी आत्महत्या करतात विदर्भात, मी पण विदर्भाचे, आता कर्मभूमी पुणे. बाया नवरा मरताना पाहतात, जगणे शक्य नाही हे तिला माहिती असतं. म्हणजे मला जगणं शक्य नाही म्हणून नवरा मरतो, पण बायको मरत नाही. ती सगळ्या उघड्या जगाला पांघरते, ती सासू सासऱ्यांची माय बनते, लेकरांना पदरात घेते. जगणं शक्य नाही तरीही ती सगळ्यांना जगवते. त्याचं नाव आई असते, त्याचं नाव आई असते. मी आई होते म्हणून जगू शकले. तुम्ही भाषणाने सगळं जिंकलत किंवा एक जग निर्माण केलं असं म्हणाला, पण लौकिक अर्थानं बघायचं तर तुमचं शिक्षण 4थी पर्यंत झालेलं आहे. हाफ टाइम, फुल टाइम नाही. पण मग हे भाषण करणं, कविता करणं, तुम्ही स्वतः कविता करता किंवा अगदी तुकाराम, रामदास, गरिमा, सुरेश भट यांचे शब्द तुमच्या ओठी असतात, मग हे कसं घडलं? काय म्हणते का, कुठेतरी लिंक होती आमची. बहिणाबाईची कविता हातात पडल्यानंतर मला वाचायचं फार नाही, पण वाचनाला कागदच मिळाले नाही. मी रस्त्यावरचे पडलेले कागद उचलून वाचणारी बाई. आता लोक पुस्तक देतात पण वाचायला वेळ नाही. तेव्हा वाचनासाठी जीव तडफडत होता, पण वाचायला काही मिळत नव्हतं. म्हणून रस्त्याचे पडलेले कागद मी वाचायचे. त्यात मला कधी गदिमा मिळायचे, कधी बहिणाबाई मिळायची. बहिणाबाईची एक कविता मला हातात लागली आणि मला कळालं की अरे, बहिणाबाईंनी लिहून ठेवलं ते मी जगते. म्हणजे वाल्मिकींनी रामायण लिहावं, रामाने नंतर जन्म घेणं भाग पडावं, तसं काहीतरी झालं. तिची, मी गरिबी जगत होते, पण कविता गरिबीची बहिणाबाईची होती. तिला तर लिहिता वाचता येत नव्हतं. म्हणून मला याची खंत कधी वाटत नाही की शाळेत न गेलेली बहिणाबाई तिच्यावर जग PhD घेतं. मी तर मराठी हाफ टाइम 4थी पास आहे, याने हम भी कोई आहे. म्हणून एक लक्षात घ्या की जरी मी 4थी पास असेल तरी मी एक पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव मी वनवासी आहे. ना आश्चर्य याचं आहे की मी लिहिलेलं पुस्तक कर्नाटकात 10वीच्या अभ्यासक्रमाला आहे. माझं पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमाला आहे. पण शोकांतिका ही आहे की माझं पुस्तक 10वीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे, पण महाराष्ट्रात नाही आहे ना.
महाराष्ट्रात नाही. याचं कारण ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा. मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे. म्हणून बहिणाबाईची जेव्हा कविता माझ्या हातात पडली तेव्हा मला जगणं कळालं आणि मी जगलेलं तिने लिहिलं हा भास झाला. बहिणाबाईची कविता होते, गरीब कशी असते गरिबी. हे नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच वात. हे बंद पडतं रे. वात केली चिंदुकाची तेल दिव्यात पडल, सापडे ना ग पेटी घोड इथं ही अडल. ही गरिबी बहिणाईने सांगितलेली आणि मी जगलेली. सापडली आग पेटी आग्या वेताळाची लेक, आली आली हाती काडी नाड्या नवसाची एक. शिलगली आग काडी ज्योत पेटली पेटली, अंधाराला घाबरून तीही विझून गेली. म्हणून हा अंधार संपणारा आहे, ज्योत विझणारी आहे. तू तुझ्यातून पेट म्हणजे तुला जग कळेल. हा संदेश बहिणाबाईचा आहे. आणि हे सगळं जगत असताना डोळ्याला पाणी यायचं ना, तिथे सुद्धा बहिणाबाईने माझे आसू पुसले की रडूच नका. सगळ्या हॅलो कमी जास्त का होते रे. हॅलो जाऊ दे टाकून दे. अगं तिकडे तोंड नको करू, ती शिटी मारल. म्हणून एक लक्षात घ्या की रडायला आम्हाला येतं तेव्हा बहिणाबाईच आमचे डोळे पुसते. त्यामुळे ती फार मोठी आहे, महान आहे. किस गली में खसखस सिंधुताई सबकाळ तिच्या पुढे. म्हणून तिने माझे डोळे पुसले तिच्या कवितेने. हे अरे रडता रडता डोळे भरले भरले, आसू सरले सरले आता हुंद के उरले, आता हुंद के उरले नाही जीवाले इसावा. अरे आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा, रडू नको माझ्या जीवा, तुले रड्याची रे सव. आसू हासव हासव ह्यात संसाराची चव. केवढं मला सांगितलं भरपूर. आणि तिथेच मला सुरेश भट भेटले. सुरेश भटांची कविता मला तिथेच आली आणि त्यांनी तर केवढं परिवर्तन जगण्याचं केलं बघा. सुरेश भट मला माझे काय वाटले, त्यांचे शब्द माझ्या आतले आले, मी जगले, त्यांनी लिहिलं असं मला वाटलं. सुरेश भट हे आसवानो माझी या डोळ्यातून वाहू नका. आणि नेमकं मला तेव्हा रडायला येत असतं. सुरेश भट त्यांच्या शब्दाने माझे आसू पुसतात. योगायोग म्हणा. आसवानो माझी या डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. हासते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा. अरे तुम्ही पण असताय. हासते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा, का तुम्हीही हासता हसू नका हसू नका. आसवानो माझी या डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. परत त्याच्या पुढे जाऊन सुरेश भट सांगतात आणि मला असं वाटत होतं माझं काळीच बोलते त्यांच्या शब्दातून. त्यांनी सांगितलं की अरे घावाचा कलर लाल असतो, जखम जखम. घावाचा कलर लाल असतो, पण मी तर माझा कलर घावाचा गुलाबी करून टाकला. माझे घाव मी गुलाबी केलेत. आता तरी येऊ नका डोळ्याच्या बाहेर, कारण तुमचा हात धरून मी चालतो. हे सुरेश भटांचं म्हणणं आहे. घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले. आता कुठे काळ बदलतोय. सुरेश भट घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले, हाय बाजारात माझा हुंदका आणू नका. आसवानो माझी या डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. आणि यांच्या शब्दाने माझं दुःख हलकं झालं. मला हळूहळू पावलं उचलता आले. खरी प्रेरणा त्यांची मिळाली, ऊर्जा त्यांची मी जपली, काळजात साठवली, ती आतापर्यंत पुरली. का मेरा दोष आहे? बरं, पण हे सगळं पाठ कसं झालं? त्या कागदांवरून कसं केलं ते? हा खतरा बात आहे. खरं सांगू का, आजचा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा म्हणजे जो तो मला हाच प्रश्न विचारतो अगं मंजिरी, की हे पाठ कसं झालं. कारण मजूर काही कागद बिगत नसतं.
खरं सांगू का, तिथे पण मला जर सहजासहजी मिळालं असतं ना तर मला त्याची चव कळाली नसते. मला वाचनाचा प्रचंड नाद आणि माझ्या पतीला प्रचंड राग. कारण माझं वय 9 वर्षाचं होतं लग्नामध्ये, तर माझ्या पतीचं वय 35 वर्षाचं होतं. खतरनाकच मॉडेल होतं, मोठंच मोठं. भीती वाटायची हो. मग मी कागद वाचलं की त्यांना राग यायचा, कारण त्यांना वाटायचं मी नवरा असून मला वाचता येत नाही, हे बायको असून वाचता येतो, नवरेशाही का अपमान आहे. आणि त्यांनी मला मारझोड करू नये म्हणून मी कितीतरी कागद चोरून ठेवायचो उंदराच्या बिळात. कारण आम्हाला तेव्हा ट्रंका बँका नव्हत्या. आमच्या काळात एक कपड्याचं झोळणं मिळायचं आणि त्याच्यामध्ये आमचं सगळे पुंजे असायचे. दररोज सीबीआयची धाड पडायची आमच्या त्या झोळण्यावर की इसमें क्या है खोल के देखो. आणि त्यात असलेले कागद ना पती माझ्या डोळ्यासमोर पेटवायचे हो. आणि मला सांगायचे, बघ तुझे कागद पेटतो, मला वाचता येत नाही ना आता, मला काहीच करता येत नाही, तेरी भी चूप मेरी भी चूप. पण काळीच जळायचं माझं की त्यांनी कागद पेटू नये. एवढं माझं कागदांशी नातं का, अजूनही प्रश्न सुटला नाही माझा. मग मी काय करायचे, उंदराच्या बिळात चोरून ठेवायचे. उंदीर पण माझे कागद आत घेऊन जायचे, मला सापडायचीच नाही. उंदराचा राग यायचा पण उंदीर पण सापडायचं नाही. म्हणून एक घटना मात्र मी सांगितली पाहिजे की मी माझ्या कागद इकडून तिकडून गोळा केलेले उंदराच्या बिळात ठेवले. ते बिळ उंदराचं नव्हतं, मुंगसाचं होतं. मुंगसाचं आणि सापाचं हाडवैर असते. मी कागद घेऊन आत हात घातला, त्याला वाटलं येतो आपला जानी दुश्मन आहे. त्याने माझ्या डाव्या हाताची करंगळी पकडली. आग जाळ झोंबला, मी जोरात ओरडले. त्याने माझी करंगळी सोडली नाही, मी माझा कागद सोडला नाही. अजूनही माझ्या डाव्या हाताच्या करंगळीला 4 व्रण आहेत. घाव बुजले, व्रण मात्र शिल्लक आहेत. मी हात बाहेर काढला, मुंगूस सकट माझा हात बाहेर काढला, मी नाही सोडला माझा कागद. रक्ताच्या थेंबाने तो कागद भिजला होता. कवितेच्या ओळी गदिमांच्या होत्या आणि माझ्या रक्ताची धार कागदावर गळत होते. माऊलीच्या दुधा परी आले मृगाचे तुषार, भुके जल्या तान्ह्या परी तोंड पसारी शिवार. प्रश्न हाच आहे की मी वाचनाची भुके होते, पण कवितेच्या ओळीवर माझ्या रक्ताची धार गळत होती. मी रक्ताचं अर्ध देऊन वाचलं म्हणून मला विसरता नाही आलं. माझ्या पाठांतराचं खरं कारण ते आहे. आणि मग एवढ्या सगळ्या लागोपाठ कविता मी कशी गाते. आता शांता शेळके, नंतर बहिणाबाई, नंतर सुरेश भट, विंदा करंदीकर, गदी माडगुळकर, हे सगळं मला फटाफटा काय येतात. अजून याचं एक कारण आहे, माझ्या पतीने कागद पेटू नये म्हणून मी एक शोध लावला होता की कागद गोळा करायची आणि माझ्या पतीने ती पेटू नये म्हणून मी ते कागद वाचून टाकायची, कविता वाचायची, कवितेचं फारनाद. कविता मी वाचून टाकायची आणि नंतर तो कवितेचा कागद मी चावून चावून खाऊन टाकायची आणि पाणी प्यायचो त्यांनी जळू नये म्हणून. मी कितीतरी कविता चावून खाल्ल्यात, पाणी पिले, तेव्हा चावून खाल्लेल्या कविता आता उगवायला लागल्या. एका मेरा दोष आहे. मी तर पहिलं चावलं, खाल्लं, पचवलं, नंतर उगवलं, किंमत देऊन मिळवलं, त्यामुळे विसरता नाही आलं किंवा सांडू दिलं नाही, जपलं, एवढंच मी केलं. पण आपण भाषण करू शकतो. कित्येकदा आपल्यामध्ये गुण असतात पण ते आहेत हेच आपल्याला माहिती नसतं. पण मग भाषण आपण करू शकतो ही जाण कधी आली आणि कधी त्याचा प्रयोग केला? काय असतं माहिती का, वेदनेला हुंदका येतो. माझं भाषण म्हणजे वेदनेचा हुंदका आहे. माझं भाषण म्हणजे दुःखाचा टाहो आहे. भाषण नाही माझं, मी जे जगले तेच बोलते, वेगळे कुठे. मी कधी नोट्स काढत नाही, मजूळ कधी कागद नसतो. जे जगलं ते मी बोलते, पण जगलेले ठसे काळजावर उमटलेले असतात ते मी पुसू देत नाही. त्यामुळे जगण्याने मला भाषण करायला शिकवलं. जेव्हा मला भूक लागायला लागली, मी 10 दिवसाचं बाळ घेऊन रेल्वेत भीक मागत होते. खरा माझा परिचय तो आहे. मला पतीने ते हाकललं 10 दिवसाची ओली बाळांती नसताना, पण आईने पण हाकललं. सख्खी आई, सावत्र नाही. आता त्या आईचे आभार मानले मी, तू हाकललं म्हणून हे घडलं. पतीचे आभार मानले. पण खरं सांगू, 10 दिवसाची ओली बाळांतीन, वय वर्ष 20, शिक्षण मराठी 4थी पास, हाफ टाइम, अंगावर एकच पातळ, त्यालाही 2-4 गाठी पाडलेल्या. जग माझं संपलं होतं, पूर्ण विराम आयुष्याला दिला होता. त्या लेकरासाठी जगायचं होतं, मला मरायचं नव्हतं. म्हणून मला आजही बायांना सांगायचंय, बाया हो, मरू नका, जगायला शिका, दिवस उगवतो आपला. आणि त्यावेळेस मी काय करायची, कुठे जाऊ मी, 20 वर्षाचं वय, काय होईल माझं. म्हणून मी रेल्वेमध्ये भीक मागायची. अहो, या सांगलीच्या रेल्वे स्टेशनला सुद्धा मी तेव्हा भीक मागितली, खरं वाटेल, कुठे पण मागितले हो. आणि टिशीने मला लई ताप द्यायचा. टिशीने, ए बाई, तिकीट नाही, तिकीट विदाऊट तिकीट, हा बाबा उतरो नीचे.
उतरो नीचे. अरे उतरो तो उतरो, दुसरी गाडी आपल्या बापाचीच. आलेल्या परिस्थितीशी मी पाय देऊन उभे राहिले, तिथे थांबले नाही. आगे की बात खुदा गयात लेना देना नाही. म्हणून मला ना टिशीने फार ताप द्यायचा, दिवसभर भीक मागायची, गाणं म्हटल्यामुळे खाणं मिळायचं, पण नातलग कुठे आहे? एकटं जगणं शक्य नाही. आणि माझं तर सगळं घरदारच बुडालं होतं, नातलग संपले होते, मग मी कुठे जाऊ जोडवायला? त्यावेळेस मी दिवसभर गाडीमध्ये भीक मागायची आणि खूप रात्र झाल्यावर खाली उतरायची, कारण भीती वाटायची. वय 20 वर्षाचं. अब क्या होगा सिंधुताई सपकाळ तेरा. आणि जर तू किती जोरात ओरडली तरी तुला मदतीला कोण येणार आहे? साथी मेले घाती तू अकेला भला. आणि त्यावेळेस मग मी माझ्या लेकराला घेऊन अध्यान रात्री बाळी बांगडी बंद झाल्यानंतर, सामसूम झाल्यावर, सगळे लाईट विझल्यावर, तिकीट खिडकीवर एकच लाईट असायचा, तेव्हा एवढ्या रेल्वे पण नसायच्या, तेव्हा मी खाली उतरायचे, स्टेशनमध्ये जायचे, अंधारात लपून बसायचे, कोणी पाहू नये म्हणून. पण अध्यान रात्री एखादा भिकारी जोरजोरात रडायचा की मी आता मरणार आहे रे, मला कुणी नाही रे, मला कुणीतरी 2 घूट पाणी पाजा रे, मला कुणी नाही रे, मी आता मरणार आहे रे. मी जायची त्याच्याजवळ, त्याला उठून बसवायची आणि सांगायची, बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका, मजूर भाकरी पण आहे बरं का, भाकरी खाऊन मरा ना. मी भाकरी बारीक बारीक करायची, त्याला खाऊ घालायची, पाणी पाजायची, ते बाबा मरायचंच नाही हो. मग मी त्याची आई व्हायची. हे बोलण्याने मला खाणं मिळालं, गाणं गायला म्हणून खाणं मिळालं, आणि ज्याला मी खायला दिलं त्यांनी मला सोडलं नाही, म्हणून समाजसेवेला सुरुवात झाली. मी जाणून बुजून काही केलं नाही. त्या भिकाऱ्यांची आई झाले. पण व्हायचं काय माहितीये का, की रात्रभर मी स्टेशनवर लपून बसायचे, पण रात्रीला खूप भीती वाटायची. मला भूताची भीती वाटली नाही, पण माणसाची फार भीती वाटायची. मग अध्यान रात्र झाली की मग मनात विचारायचं, सिंधुताई सपकाळ, आता 4 माणसांनी उचलून दिलं, तुला वाचवणार कोण? धडधड व्हायचो. आवाज देऊ कुणाला? आणि शेजारी स्टँड असायचं, सगळे लोक ओरडायचे शेवटली गाडी जाताना, अरे आपली हल्टिंग लागली, हल्टिंग. मलाही वाटायचं, मलाही कोणीतरी म्हणावं, तुला कुठे जायचंय? ही ती सिंधुताई सपकाळ. मला वाटायचं मला कोणीतरी म्हणावं, तुला कुठे जायचंय? मी त्यांना म्हणावं, बाबा नमस्कार, एका रात्रीसाठी तुमच्याकडे येऊ का? एका रात्रीसाठी मी घरात नाही येणार, छपरात बसेल, भीती वाटतो. 4 भिंतीत बाहेर बसेल, सकाळी दिवस निघाल्यावर मी निघून जाईल, पण एका रात्रीसाठी घर देता का? एका रात्रीसाठी मला कोणी चलच म्हटलं नाही. त्यामुळे आताही माझा उपक्रम चालू आहे. मी जेव्हा स्टेशनवर भीक मागत होते ना, आता मी मला गाडी दिली, रामराजेने गाडी दिली, पिट्टू बाबांनी गाडी दिली, फलटण संस्थांनी गाडी दिली, शिवाजी महाराजांच्या सासरवाडीने गाडी दिली, सईबाईच्या माहेरनी गाडी दिली. आणि आज त्या सफारीमध्ये फिरताना रात्र झाली की मी स्टेशनवर जाते आणि माझी कुणाला गरज आहे का मी शोधते. आज मी बाया उचलते, भिकारी उचलते, त्यांची आई होते. त्यावेळेस पोलीस पण लई ताप द्यायचे. आबांचं गणगोत मला लई ताप द्यायचं. ए बाई इधर नाही बैठने का, उधर जाणे का. आता स्टेशनवर गेल्यावर तर आबा मंत्री झाले आणि त्यांचेच. आता स्टेशनवर गेले ना तरी पोलीसवाला मला साथ देते, नमस्कार करते, काय पाहिजे आपल्याला. म्हटलं भिकारी को ढूंढणं आहे. मी माझी जात सोडली नाही. त्या भिकाऱ्यांमधूनच माझी सुरुवात झाली, भिकाऱ्यांमध्येच माझा शेवट होणार आहे. मग त्यात छोटं बाळ असेल, मोठं असेल, थंडीत कुडकुडणारे लेकरं असतील, हातपाय झाडणारं म्हातारं असेल. माझ्याकडे वयाची अट नाही, ज्यांना कोणी नाही त्यांची मी आई. हे आयुष्याने मला शिकवलं. नाही ते किस गली में खसखस सिंधुताई सपकाळ. खरं सांगू, हे असं जर आयुष्य माझ्या वाट्याला आलं नसतं, मी मोठी झाले नसते. ते आयुष्याचे आभार मानते. विचारतेस का बोलू? विचार रे. तुम्हाला थांबवावंच वाटत नाही खरं म्हणजे, इतकं सुंदर बोलताय. विचार. ज्या वेळेला म्हणजे तुम्ही आता त्या भिकाऱ्याला खाऊ घातलं, असंच मुलांना सांभाळलं, पण मग एक संस्था त्यांच्यासाठी सुरू करावी. हे पुढचा मुद्दा मधलं भरायचंय अजून. बरा ते सांगणार आहे मी. खरं सांगू, एक माझ्या आयुष्यातला मुद्दा मला सांगितला पाहिजे. कारण थोडंसं संकट आलं बायांवरती की बाया धडपडतात, फडफडतात, मरतात. आपलं हे जग नाही म्हणून संपतात. मी जगलाय. काय परिस्थिती असेल बघा, की वय वर्ष 20, 10 दिवसाची बाळंतीण, भिक्षा दररोज मिळेल याची काही खात्री होती का? नाही ना. एक दिवस मला नियती पण आपली अगदी कसोटी घेत असते. आणि एक दिवस खायला नाही मिळालं, दुसऱ्या दिवशी भिक्षा नाही मिळाली, तिसऱ्या दिवशी जेवायला नाही मिळालं. खरं सांगते, मला रस्त्यावरचे दगड चावून खावेसे वाटत होते, पण दगड चावायचं सामर्थ्यच नव्हतं.
मग त्यावेळेस मला वाटायचं की रामाला दुर्बुद्धी झाली, सीतेला दिलं सोडून. सीतेला वाल्मिकी किती पटकन मिळाले हो. माझ्या या आधुनिक रामाने सोडलं मला, माझे वाल्मिकी कुठे आहे? की कलियुगात वाल्मिकीच नाहीत. म्हणून लक्षात घ्या, रावण गल्लोगल्ली फिरतायत, राम गायब झाला, कंस भरारी घेतायत, कृष्ण दिसतच नाही हो. ही माझी शोकांतिका आहे. म्हणून त्यावेळेस मी रात्री खूप घाबरायची, मला वाचवणार कोण? किती ओरडलं तरी 4 माणसं उचलून नेतील ना मला. म्हणून त्यावेळेस मी एक करायची, मी वाचले कसे हा प्रश्न येतो सगळ्यांच्या समोर. मग त्यावेळेस मी माझं बाळ जवळ घ्यायची, चालत चालत बाहेर पडायची रात्रीला स्टेशनमधून. असे किती रात्री मी बाहेर पडून स्टेशनमधून बाहेर पडले की स्मशानात जाऊन बसायचे. मी लय रात्री स्मशानात घालवल्या हो. मला एक शोध लागला, मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही. रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही. जिंदाबाद स्मशान. की आपणा भी घर मशान. अरे 20 वर्षाची मुलगी ओली बाळांती स्मशानात राहते, तरीही ती जगते. एक दिवस मला जेवायला मिळालं नाही, रस्त्याचे दगड चावून खावेसे वाटत होते, सामर्थ्य नव्हतं खायचं. चालता चालता माझ्या लक्षात आलं, ही घटना मला आयुष्यात विसरता येणार नाही. एक प्रेत यात्रा चालली होती. गरीबा घरचं प्रेत होतं. कारण गरीबाच्या प्रेत यात्रेला जास्त माणसं नसतात, 10-20 माणसं होते. रामनाम सत्य है. मला असं वाटत होतं, माणूस आयुष्यात कधी वाईट नसतो, माणसाची भूक वाईट असते बाबा. भूक वाईट असते, वाईट करायला भूक लावते. माझ्या लक्षात आलं की ही प्रेत यात्रा चालली आहे, हे लोक विसावा देतील आणि विसावा दिल्यावर काहीतरी टाकतील. कशी भूक असते नाही, अख्खा ओढ लागली मला त्यांच्या, ते काहीतरी टाकतील एवढंच मला कळत होतं, ते काहीतरी टाकतील. म्हणून मी त्यांच्या मागे गेले. नंतर लक्षात आलं तुला हाणतील, कारण त्या दिवशी माझं बाळ 16 दिवसाचं होतं. 16 दिवसाचं बाळ घेऊन एक तरुण मुलगी आपल्या मागे येते. म्हणजे काय भानगड काय, हाणतील तुला म्हणून भीती वाटली. झाडाच्या आडोशाला बसले. त्यांनी प्रेत यात्रा खाली ठेवली, विसावा दिला. ओंजळभर पीठ न 100 रुपये टाकला. गरीबा घरचं प्रेत होतं, घरी काही नसेल. खरं सांगते, आयुष्यातला मला आनंद त्या दिवशी झाला, काहीतरी खायला मिळणार आहे म्हणून. किती वाईट असते भूक. मी लपून बसले, त्यांनी विसावा दिला, सगळे रडले. सगळ्यांचं सांत्वन केलं, उठले, स्मशानात गेले. पीठ वाऱ्याने उडत होतं, पण मला असं वाटत होतं वारा आता वाहू नये. पीठ उडायला लागलं. कुठल्याही कुत्र्याने तिथे येऊ नये, कारण मला खायचंय काहीतरी. किती वाईट असते भूक नाही. त्या भुकेने मला माणूस बनवलं. मी त्यांचे सगळे सोपस्कार पाहिले. जवळच स्मशान होतं. ते निघून गेले. मी उठले. पहिले काय केलं असेल तर त्यांनी टाकलेलं पीठ माझ्या पदरात घट्ट बांधून घेतलं. पडू नये म्हणून काळजी घेतली. 100 रुपया पण घेतला. खूप अंधार पडू दिला. स्मशानात गेले. प्रेत जळत होतं. सगळे गणगोत निघून गेले होते. जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोस्त, गाल पे गोस हट जाए तो यार भी तुट जाए. सगळे लोक निघून गेले होते. प्रेत जळत होतं. मी स्मशानात गेले. मजूळ पीठ होतं. मी जळणाऱ्या प्रेताच्या उजेडात, तेव्हा लाईट बीट काही नव्हते, जळणाऱ्या प्रेताच्या उजेडात शोधत होते की काही सापडते का स्मशानात. फुटलेल्या मडक्याचे तुकडे होते. एका तुकड्यात पाणी पण होतं, पाऊस येऊन गेला असेल. मी एक तुकडं साफ केलं, त्यात पाणी टाकलं, थोडंसं ते पीठ टाकलं, पदरातलं भिजवलं. तळहाता एवढी भाकरी झाली. त्यात जळणाऱ्या प्रेताचे निखारे ओढले, त्यावर ती भाकरी भाजली, कटाकट्टा तोडून खाल्ली. त्याच तुकड्यातलं घोटभर पाणी पिले. आता मला लोक आग्रह करून पंचपक्वान्य खाऊ घालतात, पण मला चव कळत नाही. पण स्मशानात तोडून खाल्लेल्या भाकरीची चव मला आयुष्यात विसरताच आली नाही हो. भूक वाईट, माणूस वाईट नाही. भूक वाईट, माणूस वाईट नाही. त्या दिवशी तिथेच थांबले. भाकरी तोडून खाल्ली, घोटभर पाणी पिले. गाव शेजारीच होतं. पण इतक्या रात्र मी स्मशानात घालवल्या, काही झालं नाही. पण ज्या दिवशी मी भाकरी प्रेताच्या निखाऱ्यावर भाजून खाल्ली ना, त्या दिवशी एक घटना झाली. रात्रीला 5-50 काळे काळे पक्षी आले. त्याच दिवशी मला धडाधड टोचा मारत होते. त्यांच्या टोचा माझ्या पातळाला लागत होत्या. पातळाला टोचा पडल्या होत्या. त्यांचे पंख मला लागत होते, कारण ते मला विचारत होते की मेलेल्यांचं खायचा अधिकार आमचा, तू अजून मेली नाहीस, आम्हाला कायदा भंग झाला, उत्तर दे. काय होतं माझ्याजवळ उत्तर? मी फक्त बाळाला पोटाशी घेऊन
जोरजोरात रडत होते, तिला पंख लागू नये किंवा टोच लागू नये म्हणून. आणि का रडत होते याचं कारण मला गाव दिसत होतं, गाव लागूनच होतं. मी एवढ्या जोरात रडत होते की गावाचं कोणीतरी उठेल आणि 10-5 लोक स्मशानात येतील काय चाललं म्हणून बघायला. किती आशा असते हो. म्हणून भगवद्गीतेत म्हटलंय आशायाम परम दुःखम. मी जोरजोरात रडत होते, गावकरी उठले, माझं रडणं आकांत चालू होता रडण्याचा. गावकरी उठले, दारं उघडले, सर्वांनी सर्वाला सूचना दिल्यात की अरे दारं पक्के बंद करा, लेकरांना झाकून गुंडून ठेवा, रात्री दार कुणी उघडू नका बरं का, कारण आज मशानात भूत रडते बरं का, आज मशानात भूत रडतं रे, कुणी दार उघडू नका. माणसांनी बोललेलं मला ऐकायला येत होतं, माझ्याजवळ कुणीच आलं नाही, सर्वांनी दारं बंद करून घेतले. मी आकांताने रडत होते, मात्र गावाचे कुत्रे माझ्यासोबत रडायला आले होते. मी रडत होते, माझ्यासोबत गावाचे कुत्रे रडत होते, माणूस आलाच नाही हो. त्या दिवशी मी ठरवलं, सिंधुताई सपकाळ, हे पक्षी तुला सांगतायत वेडी आहेस, हे जग तुझं नाही. कशातूनही आपल्याला प्रेरणा मिळू शकते, फक्त घ्यायची ताकद आपल्यात पाहिजे. मी त्यातून वाईट नाही निवडलं. मला असं वाटलं हे पक्षी मला सांगतायत की वेडी आहेस, अगं हे पक्षी तुला सांगतायत की ही जागा तुझी नाही, जग तुझी वाट पाहते, जा. मी त्या दिवशी स्मशान पहिल्यांदा सोडलं, ते शेवटलं सोडलं. पुन्हा मी स्मशानात गेले नाही. पुन्हा मी 3 वर्ष भीक मागितली, पण 3 वर्ष मी विचार करत होते ही माझ्या कार्याची सुरुवात. मी 3 वर्ष विचार करत होते, सिंधुताई सपकाळ एक कर, तू एक मुलगी घेऊन जगत फिरते ना गाणं म्हणत, गाणं नाही तर खाणं नाही, एक कर ना, तुला हजारोंची आई होता येईल. मी फार समाजसेवा करताना विचार केला, पण एक कर, तुला जर दुसऱ्यांच्या बाळाची आई व्हायचं असेल तर स्वतःचं बाळ जवळ ठेवू नको. का पण मन तडकून उठायचं, माझं आहे म्हणूनच ठेवू नको. संघर्ष सुरू होता मनाचा, अंतर्मनाचा. का पण याचं कारण आहे ग, तू लेकरं सांभाळशील ना, एक दिवस असा येईल की तू तुझ्या मुलीला हळूच अंधारात नेऊन खाऊ घालशील, सांभाळलेल्या लेकराला पाणी पाजून गाणं म्हणून झोपवशील ग. तुझ्यातली आई चुकेल. आई अशीच असते, चुकू शकते बरं का. तुझ्यातली आई चुकेल ग, आई चुकेल. हे मला पटलं आणि माझी मुलगी मी 3 वर्षाची पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला देऊन टाकली. प्रतापराव गोडसेंच्या हातावर संकल्प सोडला, कृष्णार्पण, माझं बाळ तुम्ही सांभाळा, मी जनतेचं सांभाळेल. पण मुलगी देताना पोटात खड्डा पडलो, कारण तेवढाच वसा होता. मुलगी दिली, स्टेशनवरून बसले, जोरजोरात लोक पलीकडे ओरडत होते, कोणीतरी लेकरू टाकलं, लेकरू टाकलं. होणारे न चुके कल्पांती जरी ब्रह्मा तयाडवा. आणि मी जाऊन पाहिलं तर लेकरू कोणी टाकलं होतं, तोंडातून रक्त येत होतं. मी उचललं, लोक नुसते बोंबलत होते, उचलत कोणी नव्हतं. माझं पोट रिकामं झालं होतं, काळजात खड्डा पडला होता. एकुलत्या एका मुलीला मी प्रतापराव गोडसेंच्या ताब्यात दिलं होतं, कृष्णार्पण म्हणून संकल्प सोडला होता, आणि आजे पडलेलं बाळ मी उचललं, पोटात घेतलं, चिखलदऱ्याला निघून गेले. ही माझी खरी सुरुवात आहे. ज्या दीपकला मी पोटाशी घेऊन वाढवलं, मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, आता त्या सासवडला तो 200 मुलं सांभाळतो. त्याचं मुलगं म्हणजे पहिल्या सांभाळलेल्या मुलाचा मुलगा मला दिलेली सफारी चालवतो. मी तेव्हा मेले असतं ते हे घडलं असतं. म्हणजे ज्या पोराला मी चालायला शिकवलं त्याचं कार्ट मला सफारीत बसून पळवते हो नातू. क्या खतरा बात आहे रे. म्हणून जगा, दिवस उगवतो. आणि अजून एक लक्षात ठेवा की प्रसंगाने मला काव्य आठवलं. आता स्मशानामध्ये मी गेल्यानंतर मला सुरेश भट आठवायचे. जेव्हा प्रेत जळत होतं तेव्हा मला सुरेश भट आठवायचे की इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. सुरेश भट, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. सुरेश भट, घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला. जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. ओळखीचे माणसं काढून जातात खांदा, म्हणून तुझे खांदे मजबूत कर सिंधुताई सपकाळ, कारण तुझ्या खांद्यावरची फालकी जळमळून चालणार नाही, विस्कळीत होऊन चालणार नाही. तुला उभं राहायला पाहिजे, तुला जगलं पाहिजे. स्वतःसाठी जगता आलं नाही ना, दुसऱ्यांसाठी जगायला शिक. हे आयुष्याने शिकवलं, जगल्याले क्षणाने शिकवलं मला.
पण ह्या कावळ्यांनी चोची मारल्या आणि तुम्हाला प्रेरणा मिळाली. पण त्यापूर्वी जगत असताना कधीही आपलं हे जीवन संपवावं असं वाटलं नाही का? मी 3 वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला बघा, पण सक्सेस झालं नाही हो. अनसक्सेस. खरं सांगू, चिखलदऱ्याला सुद्धा माझं पहिलं काम चिखलदऱ्याला आहे. चिखलदऱ्याला सुद्धा मी मरायलाच गेले होते. कारण ज्या झाडाच्या खाली उभं राहून मी विचार करत होते ते झाड अजूनही उभं आहे. ज्या पंचबोल दरीत किंवा ज्या भीमकुंडामध्ये आत्महत्या करणार होते ते कुंड अजून आहे. ऐतिहासिक आहे, महाभारतातलं तिथे परंपरा आहे. मी झाडाखाली उभे राहून माझ्या बाळाला पोटाशी बांधून विचार करत होते, 10 मिनिटांनी उशिरा मेलं तर काय हरकत आहे, अर्धा तासाने मरू ना, 2 तास लेट झालं तर काय हरकत आहे. आणि पशुपक्षी बोलतात, झाडी हिरवीगार. मी लहानपणी शरदचंद्र टोंगोचा धडा वाचला होता, विदर्भाचं नंदनवन चिखलदरा, म्हणून तिथे मरायला गेले होते बघा. काय खतरा बात आहे नाही. आणि विचार करत होते 10 मिनिटांनी उशिरा मेलं तर काय हरकत. आणि ह्या विचार करताना माझं लक्षात आलं की ज्या झाडाखाली मी उभी आहे ना, त्या झाडावर कोणीतरी घाव घालून गेलाय, कुऱ्हाड मारली आहे आणि त्यातून लाल भडक द्रव निथळते. मला असं वाटलं हे झाड मला हसते आणि मला म्हणते हे झाड की वेडी आहेस. अगं कालच माझ्यावर घाव घालून गेला, सावलीला उभा होता ग थकल्यानंतर, मी त्याला सावली दिली. माझ्यावर घाव घालणाराला मी सावली दिली. तूही आज उभी आहेस, मी तुला सावली देतोय. मी उभा आहे, तू मरायला चाललीस. मी जोरात ओरडले, मरणं कॅन्सल, मरणं कॅन्सल. मरणं कॅन्सल केलं आणि चिखलदऱ्यात जगायला लागले. परत आत्महत्या करायचा विचार नाही केला, कारण आत्महत्या करून संपणं हे नशिबातच नव्हतं बहुतेक. सगळे प्रयोग फसले माझे, त्यामुळे तुमच्यापर्यंत आले. काय करू, आयुष्याने ढकललं. जवळच्यांनी तुम्हाला जवळ केलं नाही, पण एक मायेची पाखर या प्रवासात काही काळासाठी तुम्हाला मिळाली. एक मायेची पाखर, एक व्यक्ती तुम्हाला अशी भेटली की जिने काही काळ तुमचा सांभाळ केला या सर्व प्रवासात, पुढचं आयुष्य सुरू होण्याच्या आधी. हां, कुठे सापडली तुला? खरं सांगू, काय मला सगळे अल्पजीवी मिळाले हो. पहिल्यांदा सासरला माहेरला मी नमस्कार करून निघाल्यावर ते फार फापरले होते. काय कळत नव्हतं, जग पाहिलं नव्हतं. गाईचं शेण काढणारी मी बाई. शहर माहिती नव्हतं, बाजार माहिती नव्हता. मंदिर पुढे बसून होते, देवाचं भजन म्हणत होते. मी देवाला खरं साकडं घालत होते की आता काय करू. आणि लोकांना वाटत होतं मी भिक्षा मागते. लोकांनी माझ्या लेकराच्या अंगावर, मी फडक्यावर पोरीला ठेवलं होतं, लेकराच्या अंगावर 4-2 पैसे फेकायचे. 3.5 रुपये आयुष्यातली पहिली भीक मिळाली. मी ते 3.5 रुपये घेतले. चालत चालत काहीतरी खायला पाहिजे, पोटात तडतड तुटत होतं, म्हणून एक म्हातारी फुटाने विकत बसली होती. मी तिच्याजवळ गेले आणि तिला सांगितलं, माय मजवळ पैसे आहेत, एवढेशे फुटाने दे ना. ती इतकी कावरी बावरी झाली, माझ्याकडे सतत पाहायला लागली. पटकन एक रिक्षा बोलवला, रिक्षात मला टाकलं, झोपडीत घेऊन गेले. मला कळेच ना, आता एक संकट गेला तर दुसरं कुठलं संकट येतं. बोलायला जागा पण नव्हती, वाचा पण नव्हती मला. मुकी झाले होते परिस्थितीनुसार. तिने मला त्या झोपडीत नेलं. त्या बाईने मला 6 महिने सांभाळलं. याचं कारण तिची मुलगी माझ्यासारखीच पाहायला असेल बहुतेक. ती मरून 1.25 महिना झाला होता. आणि विशेष म्हणजे जावयानेच मुलीचा खून केला होता आणि तिला पण एक बाळ होतं. त्या मुलीला आणि तिच्या मुलीला जावयाने मारून टाकलं. जावई फरार झाला. ती माझ्यासारखी मुलगी पाहायला असावी आणि ही म्हातारी वेडी झाली होती. आणि तिला असा भास झाला की मी तिची मुलगीच परत आली. ती सारखी मला सांगायची की तुला दोरीने बांधून नेलं होतं, लाकडे टाकले होते, त्यावर तुला किती बांधलं होतं, तू सुटून कशी आली. मला काही बोलताच येत नव्हतं. पण ती जेव्हा बाहेर फुटाने विकायला जायची ना, तेव्हा त्या झोपडीला बाहेरून कुलूप लावून जायची आणि मला जर लगविला आलं ना, ते एक मडकं ठेवायची, हाताने सांगायची बाहेर यायचं नाही, जग लय वाईट आहे बरं का, तुला बांधून नेलं होतं परत बांधतील. अशा पद्धतीने तिने मला 6 महिने सांभाळलं.
6 महिने नाही सांभाळलं, निदान 3-3.5 महिने तर नक्की सांभाळलं. मग मला इतकं चुकल्यासारखं वाटायचं की म्हातारीला मी फसवते, मीची मुलगी नाही. मग एक दिवस ती जरा बरी असताना, काही वेळा ती वेळाचा झटका यायची, काही वेळा ती चांगली असायची. ती चांगली असताना मी तिला सांगायचा प्रयत्न केला. ती मला सती म्हणायची, कारण तिच्या मुलीचं नाव सरस्वती. तिने मधली सतीच पकडली, रस्व दीर्घ काढून टाकलं. ती मला सती म्हणायची. एक दिवस मी तिला सांगितलं की मी तुझी सती नाही, मी सिंधू आहे. माझी चिंधी मी फाडून टाकली, मी तुझी खरी मुलगी नाही आहे, विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझी मुलगी नाही. मी हे सांगत असतानाच तिने जीव सोडला बघा, आणि मी बाहेर पडले. नातलगांनी मला शेवट तिच्या प्रेताला हात पण लावू दिलं नाही हो, कारण किडूक मिडूक मी काढून घेईल. पण ती इतकी लोकांना त्रास द्यायची ना, मला कोणी पाहू नये, मग जोड कोणी येऊ नये म्हणून, की सगळे लोक घाबरून उभे राहायचे. पण ती मेल्यानंतर सगळ्यांनी काढलं ना बाहेर, परत भिक्षांदेही सुरू. इतके टप्पे आयुष्यामध्ये जगले. त्या टप्प्याने हे सगळं शिकवलं की सिंधुताई सपकाळ इसका नाम जिंदगी आहे. येऊ द्या अंगावर आभाळ, कोसळू द्या त्यावर उभं राहा, संकट कोसळू द्या पायदून उभं राहायला शिका, त्याशिवाय पर्याय नाही. आणि ह्या एका एका टप्प्याने मला घडवत नेलं. हे अनुभव येत गेले, मी त्यातून मार्ग काढत गेली, नियती मला पुढे ढकलत गेली, मी मागं वळून न पाहता चालत गेले. असे किती उदाहरणं आहे आयुष्यात, किती उदाहरणं आहे. पण तुम्ही चिखलदऱ्याहून पुण्याला आलात, तर ते पुण्याला यावं असं का वाटलं? म्हणजे चिखलदरा तर एकदम पुणे. मी जी पुण्याला आले ना, ते याच्यासाठी आले की आम्ही त्यावेळेस म्हणजे पेपर वगैरे मला मिळायचे, कारण स्टेशनवर पेपर असायचे. भीक मागताना एखाद्या टपरीवाल्याला जर म्हटलं स्टेशनवर, एखाद्या स्टॉलवाल्याला की बाबा एवढा पेपर वाचू का, तो वाचायला द्यायचा. आणि त्यात मुख्यमंत्री गणपती बसवायला येतात, म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा मुख्यमंत्री गणपती बसवतोय, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्थापना होते, अशा बातम्या त्यावेळेस असायच्या. त्यामुळे ह्या गणपती ट्रस्टला माझी मुलगी द्यायची एवढं मी ठरवून टाकलं होतं. आणि मुलीला पुण्यात ठेवायसाठीच मी पहिल्यांदा पुण्यात आले. अगोदर मला पुढं बिनं काही माहिती नव्हतं. मग तिथे तिला सेवा सदन संस्थेमध्ये हा, तुम्ही मी ठेवलं? त्यांना मुलगी दिल्यानंतर माझी मुलगी त्यांनी सेवा सदनला ठेवली. गरवारे कॉलेजला BA पर्यंत शिकली, सेवा सदनला ती 12वी पर्यंत शिकली. गरवारे कॉलेजला BA झाली. MSW पतंगराव कदमांनी करून दिली. त्यामुळे मी अनाथांची माय झाले, विसरून चालणार नाही. म्हणून पतंगरावांचे खरंच उपकार आहेत माझ्यावर. त्यावेळेस मला कोण ओळखत होतो, किस गली में खसखस मी. पतंगरावांनी माझ्या मुलीचा सगळा खर्च MSWचा केला, खायचा प्यायचा राहायचा सगळ्या. आणि आजही भारती विद्यापीठाकडे माझ्या बऱ्याच अशा नोंदी असतात. माझ्या लेकरांना सांभाळण्यासाठी मी साकडं घालत असते. आजही माहेरघरच वाटते मला भारती विद्यापीठ, म्हणून चांगले ऋण माझ्यावर भरपूर आहे. आणि आज त्यांची हीच ममता त्यांना त्यांच्या कार्यामध्ये सहकार्य करते आहे. हा, ती MSW झाल्यामुळे मलाही सहकार्य होते. तिलाही एक मुलगी आहे, कारण माझ्या मुलीला मी सोडलं, तिला एक मुलगी आहे. मी मुलीला सोडल्यावर मला हजारो लेकरं आहेत. एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. आता आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळूया, की तुम्ही मुलीला सोडलत आणि एका छोट्या बाळाला त्याचा स्वीकार केलात. पण मग आता अशी मुलं सांभाळायची हे त्यावेळेला नक्की झालं असेल. मग त्याच्यासाठी जागा हवी, त्याच्यासाठी पैसे हवेत. तर ही योजना कशी झाली? कारण पुढच्या तुमच्या आता 7 संस्था आहेत, त्याच्यात तुम्ही खूप त्या अजून वाढवाल, आणखीन मुलं त्याच्यामध्ये वाढतील. पण मूळ पहिली संस्था सुरू होणं हे खूप महत्वाचं होतं, आणि ती कशी झाली? खरं म्हणजे चिखलदऱ्यामध्ये मी अगदी भांडून झगडून सगळं अगदी उपद्व्याप करून एक बिल्डिंग मिळवली, आणि त्यात माझी संस्था, म्हणजे पहिली संस्था ही माझी चिखलदरा. खरं म्हणजे त्या संस्थेला नावच मी दिलं सावित्रीबाई फुले. मतलब पण सांगते, सावित्रीबाई फुले नाव दिलं की सरकार ग्रँट दिलं असं वाटलं होतं. दिलीच नाही हो. नॉन ग्रँटेड सिंधुताई सपकाळ. आजही नॉन ग्रँटेड सिंधुताई सपकाळ. म्हणून मी तिथे तशी उभी झाले. आणि पुण्याला जर म्हणाल तर पहिला जो सांभाळलेला माझा दीपक, तो पुण्याचा होता. मी त्याला शोधलं, त्याचे गणगोत मिळाले, त्याचं गाव सापडलं, त्या गावकऱ्यांना मी जाऊन भेटले, आणि गावकऱ्यांना सांगितलं की हे लेकरू आमच्या गावचंच आहे. त्याचा आजोबा मरताना त्याला थोडीशी शेती आणि एक घर त्याच्या नावे करून गेलेलं आहे, त्यामुळे तो आम्ही ओळखतो, आमच्या गावचा आहे. मग मी त्याला सांगितलं दीपकला, माझ्या दीपकचं योगदान माझ्या समाजसेवेत फार मोठं आहे. मी त्याला सांगितलं की अरे लेकरा, तू इतका अनाथ नाहीये, तुला घर आहे, थोडीशी शेती आहे, तुझ्या आजोबांनी ठेवलेली तुझ्या नावे करून, गावकरी तयार आहे तुला स्वीकारायला. बेटा तू तुझा संसार उभा कर. आणि माझ्या दीपकनी सांगितलं की आई, कळपात जगलो ग, तू जर मिळाली नसते माझं काय झालं असतं.
म्हणून मला तू कुठेतरी असं एकटा टाकू नको. जर तुला एकटं टाकायचं असेल तर ह्या चिल्ल्या पिल्ल्या सहट टाक. त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर त्याची वडिलोपार्जित मिळालेली जागा आणि शेती त्यांनी माझ्या संस्थेला दान देऊन टाकले आणि आज त्याच्या जागेवर माझी संस्था उभी आहे. हा त्याचा फार मोठं बाळ 97 वर्षाचं आहे. आणि तुम्हाला खरं वाटणार ते माझे पती आहे. खतरावाद आहे की नाही? खरं सांगू, हेच तर माऊलीची किमया असते. आम्हाला माऊली म्हणतात म्हणून आम्हाला माफ केलंच पाहिजे. आम्ही माफ करतो म्हणून आम्हाला माऊली म्हणतात. खरं सांगू, मी एवढी मोठी झाली आता की माझ्या सासरच्या लोकांनी माझा सत्कार केला. हम भी कोई कम नाही थे. सासरच्या लोकांनी सत्कार केला. भव्य दिव्य अगदी स्टेज होतं, मंडप होता, सगळं होतं. खुर्चीवर माझे पती बसले होते. मी ओळखलंच नाही बघा. मी पतीला ओळखलंच नाही. खुर्चीवर होते बसले. लोकांनी मला परिचय दिला, माई आपले पती. म्हटलं हाय रे मेरी अधोगती, हीच का? सारवून सांगते जरासा बोलू ना. खरं सांगू का, मी त्यांच्या डोळ्यात पाहून म्हटलं नमस्कार. त्यांनी खाली पाहून म्हटलं नमस्ते. म्हटलं झुक गया आसमान और हमारा सन्मान हम को है की नाही, इसका नाम जिंदगी है. आणि खरं म्हणजे त्या दिवशी मला शब्द सुचत नव्हते हो. खरं सांगू, सत्कार माझा होता, सासरच्या अंगणात होता. सगळा भूतकाळ जागा झाला होता. बाळाचं दगडाने तोडलेलं नाळ आठवत होता. गायचा हंबरडा कानात घुमत होता. परिसर तोच होता, गाव तेच होतं. त्या दिवशी मला बोलणं सुचत नव्हतं. म्हणून मी विद्या करंदीकरांची 4 ओळीची कविता गात होते आणि सत्काराला उत्तर देत होते. पण झालं काय माहिती का, त्या दिवशी पेपरला चौकटीत बातम्या होत्या. सौ सिंधुताई सपकाळ उर्फ माई 22 वर्षांनी पतिगृहे परत. पेपरवाल्यांना कसं काय कळते काय माहिती बाबा, खतरनाकच काम आहे. त्यामुळे ना गावोगावचे लोक मला भेटायला हो. आणि मग काय विचारता, मला बोलताच येत नव्हतं. माझे शब्द पहिल्यांदा मुख्य झाले. मी पण हाडामासाची बाई आहे ना. अख्खा भूतकाळ फुगडी खेळत होता माझ्या समोर आणि मी विंदांच्या 4 ओळी गात होते. भाषण देणं शक्य झालं नाही. पहिल्यांदा शब्दांनी दगा दिला मला. म्हणून विंदांच्या 4 ओळी गात होते आणि पतीलाच विचारत होते विंदांच्या शब्दात, सर्वस्व तुझं लावाहुनी माझ्या घरी मी पाहुणी. मी पाहुणी, घर माझं, अंगण माझं, घरदार येते खावया, घरदार येते खावया, नसते स्मृतीना का दया, अंधार होतो बोलका वेड्या पिशा स्वप्नातून. खरं सांगू, जमली तर प्रीती आहे, जमली तर प्रीती आहे, संपलं तर प्रेत आहे. काना मात्रा वेलांटी उकार बदलतात, शब्द जागा सोडत नाही. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मालकांस आळवायचा असतो. पण भैरवी कधी सुरू झाली नाही कळत रे बाप. भैरवी कधी सुरू झाली नाही कळत. आणि मी माझ्या पतीला विंदांच्या शब्दात विचारत होते स्टेजवर, संसार मी करीते मुका दाबून माझा हुंदका, संसार मी करीते मुका, दररोज मी जाते सती, दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी, सर्वस्व तुझं लावाहुनी माझ्या घरी मी पाहुनी. सत्कार संपला आणि मला गुज मारायला लागलं खरं. कारण मला दुःखाची एवढी सवय झाली, सुखाची अलर्जी व्हायला लागली हो. मी उठले, चालायला लागले. हजारोचा मॉब माझ्या मागे चालत होता. हे जगल्यानंतर घडतं. माझ्या लक्षात आलं, माझे पती पण माझ्या मागे मागे येत होते. पण मधली गर्दी एवढी वाढली, उधरपती इधर मी न मध्ये गर्दी. त्यांना मजूर येऊच दिलं नाही लोकांनी. माझे पती झाडाची फांदी धरून रडत होते. खरं सांगू का, ते रडत होते मला लई बरं वाटत होतं. सांगते, ते रडत होते मला लई बरं वाटत होतं. पण क्षणभर, आईचं काळीच कसं असतं बघा, क्षणभरच बरं वाटलं आणि पटकन मनात विचार आला, चुकते सिंधुताई सपकाळ. खरं सांग, त्यांनी जर सोडलं नसतं तर हे घडलं असतं. त्यांनी सोडलं नसतं तू अनाथांची माय होऊ शकले असते. त्यांनी सोडलं नसतं तू इथपर्यंत आले असते. अगं त्यांनी सोडलं म्हणून घडलं, माफ कर. मनाने कौल दिला. उतरले मी गाडीतून खाली, त्यांच्या जवळ गेले. त्यांच्या फांदीचा हात काढून मी माझ्या हातात घेतला, कुरवाळला.
थोडासा दाबून पण घेतला. म्हटलं बहती गंगा घ्या अजून बाद में नो चान्स. एवढी मोठी जिव्हाळ्याची ट्रीटमेंट दिल्यामुळे माझे पती जोरजोरात रडत होते. म्हटलं व्याजा सकट बोंबला, नो फिकीर नो प्रॉब्लेम, रडा. पण मी बोलताना रडू नका ना, कारण तुमच्या शब्दात माझे आसव वाहून, म्हणजे तुमच्या आसवात माझे शब्द वाहून जातील. अगोदर रडा. त्यांना रडू दिल्यानंतर पदराने त्यांचं थोबडं पुसलं आणि सांगितलं तुम्ही काय रडता मला माहित आहे. मला जेव्हा तुम्ही हाकलून दिलं तेव्हा माझ्या पात्राला गाठी होत्या. तुम्ही जेव्हा मला हाकललं तेव्हा माझ्या पात्राला गाठी होत्या. आज तुमच्या धोत्राला गाठ आहे. खरं सांगू ही गाठ सुटलीच नाही हो, फक्त ती माझ्याकडून तुमच्याकडे सप्लाय झाली एवढंच. जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोस्त, गाल पे गोस अड जाय तो यार भी तुट जाय. कुणी कुणाचं नसतं म्हणून रडू नका. एक करा, तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं. आता मी तुम्हाला उचलून नेणार आहे. आवाज करणे का नाही, पण एक अट आहे, पती म्हणून माझ्याकडे येऊ नका, कारण मला आता पत्नी होता येणार नाही बरं का. पण तुकाराम महाराज म्हणतात पत्नी क्षणाची अनंत कालाची माता आहे. तुम्ही माझं बाळ बनून येत आहे, मी तुमची पण आई व्हायला तयार आहे, तुमची पण आई व्हायला तयार आहे. पोरांना सांगितलं मी ये पार्सल को उठावर गाडी में डाल, कार्ट्याने साड सूड काडकूड उचललं आणि गाडीत टाकलं. आता माझे पती माझ्या संस्थेत आहेत. किती योगायोग आहे नाही, उलटे पलटे. काय करतात, नवरा बायकोचं भांडण झालं की बायका पोटगी मागतात नवऱ्याला. माझं नवरं मला पोटगी मागायला आलं बघा, क्या खतरा बात आहे नाही. मी आता त्यांची पण आई झाले. पोरांना माझ्या परिचय दिला, बेटा हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ आहे, यांचा सांभाळ करा. आणि योग बघा, माझे लेकरं त्यांची सेवा करतात. सगळ्यात छोटं बाळ माझ्या संस्थेत 7 महिन्याचं आहे, तर सगळ्यात मोठं बाळ 97 वर्षाचं आहे. मधली जागा भरून काढा. मी जेव्हा भाषणाला बाहेर पडते तेव्हा पती माझ्याकडे एकटक बघत असतात. बोलायची हिंमत होत नाही, एकटक बघतात. त्यावेळेस मला असं वाटतं हे असं तर म्हणत नसतील. गदिमांच्या 2 ओळी आहेत बाबूजींनी गायलेल्या. माझे पती जेव्हा एक नजर माझ्याकडे पाहत असतात, मी भाषणाला निघाले असते, कारण भाषण नाही तर राशन नाही. त्यावेळेस मला असं वाटतं हे असं तर म्हणत नसेल की एक वार पंखावरून फिरव तुझा हात, शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात, शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात. मी माझ्या पतीला शेवटलं घरटं दिलं, म्हणून बाया हो शेवटलं घरचं साबूत ठेवा. तुमच्या काळजातल्या घरट्याचे पिसे विस्कळीत होऊन चालणार नाही, कारण आपण माऊली आहोत. आपलं काळी दगडाचं होऊन नाही चालणार, त्याची देशाला गरज आहे. आणि अजून एक लक्षात घ्या, गेल्या वर्षी मी अमेरिकेत गेले होते तेव्हा एक शोध लागला मला. ह्या माऊलीचा शोध जवळून मला अमेरिकेत लागला. मी अमेरिकेत गेले, खरं तर मी खूप घाबरत होते. सगळे लोक खुश होते विमानामध्ये. 22 तास प्रवास, म्हणजे मुंबई ते अमेरिका 22 तास. बापाच्या बापराजी बसले नाही, धडधड होत होतो. सारखं वाटत होतं इमान बदकन पडलं तर काय घ्या, हे इमान बदकन पडलं तर काय घ्या. पण अमेरिकेत गेल्यानंतर कळालं की अमेरिकेमध्ये ते सगळं पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्या देशाला भारत माता म्हणतात. अमेरिकेत गेल्यावर कळालं माझ्या देशाला भारत माता म्हणतात. अमेरिकेला मावशी पण म्हणत नाही, आंटी पण म्हणत नाही. आणि त्यावेळेस मला लई बरं वाटलं. फॉरेन रिटर्न नऊवारी, आम्हाला फॉरेन रिटर्न नऊवारी आहे बाबा. आणि खरं सांगू, अमेरिकेत गेल्यानंतर माझ्या देशाची जास्त जवळून ओळख मला झाली. स्टेजवर गेल्यानंतर मला वाटलं जशी मी आव्हान करते तसं करू का. पटकन मनात विचार आला, नको सिंधुताई सपकाळ, मला हिंमत झाली नाही अमेरिकेत मागायची. का माहित आहे, मनाने सांगितलं माझ्या अंतर्मनाने की तुझा देश इतका गरीब नाही आहे, तुझा देश इतका गरीब नाही आहे, तू अमेरिकेत ना. मी जशी वर स्टेजवर चढले तशी खाली उतरले. पण मी खाली उतरताना न मागता अमेरिकेचे लोक, महाराष्ट्रातून गेलेले लेकरं माझा पदर ओढू ओढू त्यात डॉलर टाकत होते. मी मागितलं नाही. न मागता मिळालेली ही दक्षिणा, न मागता मिळालेली दक्षिणा 22,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम झालं माझं पुण्यात. 22,000 स्क्वेअर फूटची बिल्डिंग उभी झाली, न मागता मिळालेलं दान. त्यामुळे खरं सांगू, किती हे खाच खळगे, अडीअडचणी, धोक्यांची स्थळं, पाय घसरण्याच्या जागा, काटे कुटे ओरांडत ओरांडत मी आले. आता सुख नकोच आहे, दुःखातच जगायला आवडेल मला. बोल. तुमच्या संस्थेमध्ये जी मुलं आहेत त्यांचं शिक्षण किंवा ह्याची जबाबदारी, किंवा आता ती मुलं काय करतात हेही नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल.
हा माझ्या लेकरा, माझ्या मुली BAMS MBBS आहे. मी मराठी 4थी पास. मला 1042 लेकरं आणि 207 जावयांची सासू आहे मी. विदाऊट हुंड्याचे जावई 207, 36 सुना. माझे लेकरं हॉटेल मॅनेजमेंट, MPhil, PhD, सेट नेट सगळं केलंय माझ्या लेकरांनी. आणि एवढं सगळं करून सुद्धा आता एक लेकरू माझ्यावर ते PhD करते. मी सांभाळलेलं माझं कोकरू एवढंस माझ्यावर PhD करते. श्याम ये 1 मिनिट वर. आज आलाय तो. घे एक शब्द बोलले का. मी यांची आई यशोदा देवकी नाही. आई श्रोत्याशी संवाद साधत असताना आणि तुम्ही सगळे चिंतनशील झालेले असताना मी काही बोलावं असं मला वाटत नाही. पण तो सुद्धा निश्चित असा आहे की आईचं पूर्व आयुष्य एवढं कठीण, एक एक दिवस तो कठीण काढलेला दिवस आज जगून झाल्यावर सांगताना तुम्हाला सगळ्यांना हसा येत आहे. पण त्याच्यामध्ये फार चिंतन आहे, आत्मशोध आहे. आणि हा आत्मशोधाचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला की मला असं वाटलं की सगळे PhD वगैरे करतायत, पण आईवर माझ्या PhD व्हावी. आणि हा सुद्धा एक भारताचा संशोधनाचा विषय व्हावा. तो अनेक कप्प्यातून आपण निश्चितपणे मांडणार आहे. एवढंच निश्चितपणे सांगतो की एखादा स्टँडवर जर आपण छोटा मुलगा पाहिला तर सगळे त्याच्याकडे बघतच असतात, बरोबर आहे. त्याला आई वडील नसतात आणि त्याच्या जगण्याचं ठिकाण असतं कचराकुंडी. त्याच्यात हात घातल्याशिवाय संध्याकाळी तो जेवण करू शकत नाही, त्याचा उदरनिर्वाह करू शकत नाही. आणि अशा हातामध्ये झाडू येण्याच्या ऐवजी खडू दिला आणि प्रबोधन करण्याचं आणि माणसं घडवण्याचं काम केलं, म्हणून प्राध्यापक होऊ शकलो. ते आईमुळे निश्चितपणे एवढंच बघून थांबतो. अजून एक पिल्लू आलं माझं, विनय. अशा बरेच पिल्ले घरी आहेत. मी मुलं कशा सांभाळते असं प्रत्येक जण विचारते. ठीक आहे, तो आता 2 लेकराचा बाप आहे, PhD करतोय, कमाई करतोय, मला पण देतो ना रे श्याम. आई अशीच असते लेका. खरं सांगू, माझ्या पोरांना सगळ्यांना माहित आहे ते कुठून आले, कसे आलेत. कारण लोक म्हणतात की त्यांना सांगू नका, पण मोठं झाल्यावर लोक सांगतात नाही तुझी सख्खी आई नाही. त्यापेक्षा मीच लहानपणी सांगून टाकते की बेटा तुम्ही असं असं आलात, पण आता मी तुमची आई आहे, तुम्ही माझं बाळ आहे. हा माझा विनय, विनय सिंधुताई सपकाळ. कुठे सापडला माहिती आहे? एका रेल्वे स्टेशनवर ते एक बाई भिक्षा मागत होती. त्याला वाईट नाही वाटत, तुम्ही पण वाईट वाटून घेऊ नका, तो भूतकाळ आहे. मी वर्तमानात जगते आता त्याला घेऊन. एक बाई भिक्षा मागत होती, आजारी झाली, मरून गेली. हे लेकरू 1.5 महिन्याचं होतं, 1.5 महिन्याचं. आई मेलेली कोणालाही कळत नव्हतं आणि त्या प्रेतावर आईच्या हे लेकरू पडलेलं होतं. कोणी उचलत नव्हतं, मी उचललं. त्या आईची सद्गत केली, घेऊन आलंय. काऊचिवचा घास भरवला. माझं लेकरू अनाथ वाटते का? बाळस धरलेलं आहे ना, कारण मी आई आहे ना. खरं सांगू तुम्हाला आश्चर्य वाटेल, मेलेल्या आईच्या प्रेतावरचं 1.5 महिन्याचं उचललेलं बाळ आज LLB करतोय. माझा विनय LLB करतोय. ह्या लेकरांची मी आई आहे, याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. ह्या लेकरांची मी आई झाली, हे माझं महाभारत आहे. मी यशोदा आहे, देवकी नाही. आणि माझ्या लेकरांनी मला समजावून घेतलं म्हणून मी मोठी झाले. ह्या लेकरांचं योगदान माझ्यामध्ये खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. आपल्या देशाची परिस्थिती बघता अशा अनेक सिंधुताईंची या देशाला गरज आहे. पण मग अशी एखादी घडते आहे का? अशी एखादी सिंधुताई तुमच्याच या मुलांमधून घडते आहे का? नाही. काय होतं माहिती का, घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही. मला परिस्थितीने घडवलं, त्यामुळे तू घड हो सिंधुताई म्हणून होत नाही. पण मला एक माहिती आहे, जेव्हा मी सरेल, मरेल, संपेल, तेव्हा माझे सगळे लेकरं एकत्र येतील आणि एकमेकाला सांगतील, अरे आतापर्यंत आई जात होती तर परत येत होती रे, आता आई परत येणारच नाही. देवरूप होऊ सगळे आम्ही एकी याच्या बळे. तेव्हा माझ्या लेकरा काळीच तोडून पंखाला उडतील याची मला खात्री आहे. तीच माझ्या जगण्याची कमाई असेल.
माझे लेकरं वाया जाऊ देणार नाही, माझे लेकरं माझ्या कष्टाचं मोल केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. आणि ते मी गेल्यावर होईल, अगोदर होणार नाही. कारण आजच झाडाच्या सावलीत आहेत ना. ऊन लागल्यावर बरोबर होतं, मला ऊन लागलं म्हणूनच मी घडले ना. म्हणून अजून मला एक सांगायचं आहे की माझ्या लेकरांना किती जाण आहे. मी अमेरिकेतून आल्यानंतर मला डॉलर भरपूर मिळालेत, भाषणं सगळे बंद होते. अमेरिकेत जाताना भाषणं बंदच करून जावं लागलेत. भाषण नाही तर राशन नाही, विदाऊट ग्रँड सिद्धुताई सपकाळ. पण अमेरिकेतून आल्यानंतर ते डॉलर वाटायला 2 महिने लागलेत आणि मला खूप टेन्शन आलं. बघा, माझ्या लहान लेकराचं पण कौतुक सांगितलं पाहिजे. मला खूप टेन्शन आलं. त्या टेन्शननी मला ताप आला. माझं हिमोग्लोबिन फक्त 6.5 झालं. एक दिवस प्रचंड ताप आला. खायला काही नाही, भाषणं बंद आहे, तर जाऊ कुठे. मला जेव्हा ताप आला तेव्हा माझे लेकरं, लहान लहान लेकरं वाट्या घेऊन माझ्याजवळ आले. मला म्हटले, आई एवढंसं दूध दे, आई एवढंसं दूध दे आई. मला जोरात रडायला आलं. कारण 172 पुरस्कार आहे पण त्याचं दूध होत नाही. मी आई आहे पण मला दूध नाही. भूक दररोज लागते, 4 दिवसांनी लागत नाही. माझे लेकरं दूधच मला मागतात. मायबाप मागत नाही, गणगोत नाही, नातलग नाही, हे दूध मागतात. हे दूध पण मला देता येत नाही. मला माझा संताप आला, जोरात रडायला आलं. माझ्या लेकरांनी वाट्या ठेवून दिल्या, परत मजजवळ आले. मला म्हटले, आई रडू नाही, आई रडू नाही, आई आपल्याला भूकच नाही, आई आपल्याला भूकच नाही, आई आपण उद्याला जेवू, आई आज आपल्याला भूक नाही, आई रडू नाही, आई. संपलं, इथे मी जिंकलंय. माझे लेकरं उपाशी असताना सुद्धा भूक मारू शकतात, माझ्यासाठी वाट्या ठेवू शकतात. अजून काय पाहिजे हो, कुठला आई पण हवाय मला. म्हणून एक लक्षात घ्या, मी जेव्हा भाषणाला बाहेर पडते ना तेव्हा माझे लेकरं देवाजवळ दिवा लावतात. मी परवाला ओरडले, बेटा संध्याकाळी दिवा लावा रे, रात्रंदिवस दिवा लावताय, फोडणीला तेल नाही मिळतले का, अशी अवस्था आहे आज पण. माझ्या एका लहानशा लेकराने मला उत्तर दिलं. म्हटलं, आई आम्ही त्याच्यासाठी दिवा नाही लावत. म्हटलं मग? म्हटलं, आई तू भाषणाला जाते की नाही, आम्हाला खूप भीती वाटते आहे. का रे बेटा? आम्हाला असं वाटतंय आता आमची आई जोरजोरात भाषण देईल ना मरूनच जाईल असंच वाटते आई. मग तू जाताना आम्ही तुझ्याकडे पोटभर पाहतो आई. तू पाठमोरी झाली की आम्ही पळत पळत देवाजवळ येतो आई, प्रार्थना करतो आणि दिवा लावतो आई. आणि देवाला सांगतो, आई भगवंता आम्हाला कुणी कुणी नाही बरं का, एकच आई आहे बरं का, आमच्या आईला मरू देऊ नको बरं का, आम्हाला कुणी नाही बरं का, आमच्या आईला वापस पाठव बरं का, मरू देऊ नको बरं का. असं आम्ही देवाला सांगतो आणि दिवा लावतो आई प्रार्थना करून. पण तू जाताना लावलेला दिवा तू परत येईपर्यंत विझू देत नाही आई. का माहित आहे, देवाजवळ दिवा जळताना आम्हाला वाटतं आई आमची आई जिवंत आहे, अजून मेलीच नाही, कारण दिवा विजलाच नाही. मग आम्ही दिवा लावून तुझी वाट पाहतो आई, लवकर लवकर ये आई. प्रश्न हाच आहे की जी लेकरं देवाजवळ दिवा लावून माझी वाट पाहतात त्या लेकरांना मला रिकाम्या हाताने जायची भीती वाटते हो. म्हणून सगळ्या महाराष्ट्रभर 9वारीचा पदर पसरते आणि सांगते, बाबा देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला. मी माय झाले अनाथांची, तुम्ही गणगोत व्हा, नातलग बना, आता तरी पाठीशी उभे राहा त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी. बरोबर. जीवाला जीव देणारी माई आणि तिला जीव लावणारी तिची ही लेकरं, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सिंधुताई माई, त्यांच्यापासून प्रेरणा आपल्याला नक्कीच मिळणार आहे. पण सिंधुताई, प्रश्न असा मनात येतो की आजची तरुण पिढी, म्हणजे तुमच्या आयुष्यात जे दुःख आलं तेही 20व्या-22व्या वर्षी, पण तुम्ही त्यातून उभ्या राहिलात. पण आजची तरुण पिढी ही अगदी सहज आत्महत्येला प्रवृत्त होते. स्पर्धा त्यांना खूप आहे वगैरे, कारणं पुष्कळ आहेत. अशांना काय सांगाल? खरं सांगू का, नुकताच निकाल लागला 12वीचा. पोरापेक्षा पोरी जास्त पास झाल्या आहे ना. कारण पोरीला लहानपणापासून कामाची सवय लावतो आपण. भांडे घासून टाक, कपड्याच्या घड्या कर, वर जा, खाली ये, बाहेर जा. पोराला बापू बापू करून ठेवतो. त्यामुळे खडकावरचं बियाणं म्हणजे पोरगी आणि खतावरचा वाढलेला धांडा म्हणजे पोरग. त्याचे मार्क कमी असणारच. त्यामुळे पोरीने जिद्दीने मोठं व्हावं, खूप शिकावं, अस्मिता सोडू नये. तिने मी शिकली म्हणून बेफाट होऊ नये. आमची संस्कृती 7 कप्प्यात झाकलेली आहे, उघडी नागडी नाही. आजकालच्या पोरी इथपर्यंत बाया घालतात, सगळा हात उघडा असतो.
कशासाठी? तुम्ही जर उघड्या देहाचं प्रदर्शन करत असाल तर तुमच्यावर बलात्कार होतील, तुमचे सत्कार होणार नाहीत. शोषिकतेकडे वळा, शोषिकतेकडे सोसायला शिका, जगायला शिका, नक्की शिका, खूप मोठ्या व्हा, पण मागे वळून पहा. आणि पोरांनाही सांगायचं आहे, लेको मायला लेकरू सांभाळणार नाही, आता डोळे उघडा, परिस्थिती पुढची चांगली नाही, आता तरी अभ्यासाकडे वळा, देशाला तुमची गरज आहे रे. नाही तर आजकालचे पोरं सांगतात पोरीला, मेरे ऊपर प्रेम करणे तो उभ्याने मर. नहीं तो त्याच्या पुढे जाऊन सांगतात, मैंने तुझसे प्यार किया अबला समझ कर और तेरे बाप ने मुझे पीटा तबला समझ कर. ये का प्यार का रीती आहे? म्हणून आमची संस्कृती खाली पाहून वरचा आराखडा घेणारी आहे. म्हणून शून्यातून विश्व, शून्य म्हणजे झिरो बजेट आणि विश्व म्हणजे गरुड झेप. ही ज्याला कळाली तो अमर झाला. नव्याने आता जगाकडे पाहणं गरजेचं आहे. देश तुमच्या खांद्यावर आहे, वाकून चालणार नाही. तुम्ही विश्व तर निर्माण केलं आहे, पण ते तुम्हाला आणखीन व्यापक करायची इच्छा असणार. तुमचं जे धाडस आहे, जी भरारी तुम्ही घेता आहेत, तर काय तुमच्या योजना आहेत? नाही, माझ्या योजना अशा मोठ्या मोठ्या डोळ्यासमोर आणून पण चालणार नाही. माझी खरी योजना तर पोरांना जीव घालणं आहे, पोरांना जेवायला मिळणं आहे. उपाशी ठेवून तर मला काही करता येणार नाही आहे. आणि त्यातूनही आता माझे लेकरं मोठे झालेत, 42 मुलं सर्व्हिसला आहेत, तेही मदत करतात. त्यामुळे मी जर आयुष्यामध्ये काही पुढील टप्प्यासाठी केलं ना तर एकच करेल, वनौषधीचा प्रकल्प करेल. म्हणून आयुर्वेदिक जर कोणी असेल ना तर त्यांनी माझ्या पाठीशी उभं राहावं. सगळ्यात मोठं मला आवडतं ते आयुर्वेद, वनौषधी. आणि पुढील टप्पा माझे 2-3 डॉक्टर पण आता आयुर्वेदिक आहेत. त्यामुळे पुढील टप्पा माझा तो असेल. माझे लेकरं जगतील, मरणार नाही, पायावर उभे राहतील. कारण ती गरुडासारखी झेप घेणारी अवलाद मी तयार केली आहे. ते म्याव म्याव करत बसणार नाही. मी त्यांना सांगतेच आहे की गरुड भरारी घ्या, वाघासारखं डरकाळी मारून मरा रे, जग तुमचं आहे. सिंधुताई, तुम्ही तुमच्या योजनांबद्दल सांगितलं, पण तुमच्यावर आता एक चित्रपट येतो आहे. येतो ना, येतोय. दिवाळीमध्ये तो आपल्याला पाहायला मिळेल. चित्रपट माझ्यावर येतो. चित्रपटाचं नाव पण मी सिंधुताई सपकाळच आहे. योगायोग. बघाल का तुम्ही? आल्यावर बघा, व्याजासकट बघा. मी सिंधुताई सपकाळ. काय खरं अजूनही मला ते स्वप्नच वाटते. आणि मी अमेरिकेला गेले म्हणून चित्रपट येतोय बरं का. कारण शेवटलं चित्रीकरण अमेरिकेत झालं. त्यांना फार मोठं आकर्षण म्हणजे सचिन खानोलकर नावाचा जो निर्माता आहे, ते लेकरू लई धडपड आहे. त्याला फार आकर्षण की माई 9वीतली 4थी पास असलेली अमेरिका रिटर्न. त्या आकर्षणापोटी तो पिक्चर काढायला तयार झाला. आणि अनंत माधवन खरं म्हणजे हिंदीचे डायरेक्टर असलेले मराठी डायरेक्ट करतायत माझ्या चित्रपटासाठी. क्या बात आहे. हे योगायोग आहेत. आणि ज्योती चांदेकर आणि तिची मुलगी तेजस्विनी पंडित दोघी मायलेकी एका पिक्चरमध्ये काम करतात. हे योगायोग आहे. बघूया पुढे काय होते ते. डबिंग सुरू आहे, पिक्चर तयार झालाय. माईंचं धाडस तर आता आपण ते जे काही सांगत होत्या त्यातून आपल्या समोर आलं. माई जशा अमेरिकेला गेल्या तशाच त्या थेट इंदिरा गांधींपर्यंतही पोचल्या, अनेक नेत्यांपर्यंत पोचल्या, अनेक आंदोलनं त्यांनी केली. त्याविषयी थोडंसं. खरं सांगू, मला भीती कधी वाटली नाही. बाप दाखवणं तर श्राद्ध कर, ढिशाव. आपण घाबरलो कधी नाही. त्यामुळे इंदिरा गांधी जर देशाची पंतप्रधान असेल तरी ती आमची आहे ना, आमच्या देशाची आहे ना, आमचं लेकरू आहे ना. भ्यायचं काय कारण? याच्यामुळे सगळं झालं हो. कोणालाही भेट, कुठे जा, कुठे पण घुस, लेना देना नाही. त्यातला तो एक प्रकार होता. जाऊन आले मी, तिला भेटून आले त्या काळात. तेव्हा मी काही मोठी नव्हते, मला कोणी ओळखत नव्हतं. तिने दाद दिली. मी हारले नाही, जिंकून बाहेर पडले प्रत्येक क्षणाला. ही मुलं जशी माईंच्या पाठीशी आहेत तशी चिखलदरा आणि त्या भागातले आदिवासीही माईंच्या पाठीशी आहेत. कारण त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी माईंनी अनेक आंदोलनं केलेली आहेत. त्यातल्या एखाद्या आंदोलनाविषयी आम्हाला सांगा. अरे आयुष्य हेच आंदोलन आहे माझं. काय नाही, चालता जर वाईट कुठे दिसलं असेल तर मला सहन होत नाही. मी तुटून पडते. माझ्यावर झालेला अन्याय बस झाला, दुसऱ्यावर अन्याय होऊ नये. तो अन्याय होताना मी डोळ्याने पाहिल्याने उठून उसळले.
आणि त्यावेळेस छदीलाल गुप्ता होते वनमंत्री, आणि मग काय घुसले त्यांच्या कॅबिनमध्ये. त्या लोकांना त्रास आहे, तुम्ही काय करता. छदीलाल गुप्ता म्हटले, त्यांना लई भंगार, मी आज चांगला पत्र आहे माझ्या अंगावर. तेव्हा म्हणजे काय डोक्याला पाणी नाही, तेल नाही. आज पण मी आंघोळ केली नाही, कारण मी दररोज आंघोळ करत नाही, सवयच करून टाकले. नाही मिला तो क्या करे. आणि त्यांना वाटलं कुठली तरी अडाणीबाई आलेली आहे, त्यांनी मला भीती दाखवली. कारण मीटिंग चालू होती, 16 मंत्री आत बसलेले होते, अटेन्शनमध्ये पोलीसवाले होते. त्यांनी मला सांगितलं हे काय आहे. म्हटलं पोलीस आहे. त्यांच्या हाती काय आहे. म्हटलं तुम्ही त्याला काय म्हणता मला माहिती नाही, पण आम्ही चुलीत फुकायची फुकणी म्हणतो. त्यांना तर घामच फुटला. पहिले घटाघटा पाणी पिले, नंतर मी त्यांना सांगितलं, साहेब ही फुकणी, त्यात गोळ्या नाही, आणि जर असल्या ना तरी तुम्ही मला मारणार नाही. याचं कारण, जरी मला कुणी ओळखत नसेल तरी उद्याला पेपरला बातमी येईल, मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये एका बाईचा खून, फिर तेरी भी चूप मेरी भी चूप, न्याय द्या, मारू नका. मिळाला न्याय. अशा पद्धतीनं धडाधुमच सगळं. अक्कल कवडीची नाही, 4थी पास असलेली बाई, दे मार, एवढंच केलं मी. बाकी कुठे कळत होतं कागदन काय लिहायचं काय. लई अडाणी हो मी, फार अडाणी. याच माईंनी 4 दिवसाचं उपोषणही केलं अशाच लढा जिंकण्यासाठी, आणि तो त्यात जिंकले. माई, तुमचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये देव, दैव का कर्तृत्व, कशाचं यश म्हणाल. नाही, खरं सांगू का, मला पहिले देवाचा लई राग यायचा. हो, देवाचा राग यायचा. कारण मला असं वाटायचं यांनी सगळे संकट माझ्याकडेच का दिले. पण काही काही घटना अशा घडल्या की आता मी देवाला मानते. मी खरं नास्तिक होते, आता आस्तिक झाले. कारण एक भक्त देवाला सारखा म्हणायचा की मी तुझा खरा भक्त आहे ना, त्यामुळे मला संकट आलं की तू माझ्यासोबत राहा. हे मी वाचलं एका पुस्तकात बरं का. तू माझ्यासोबत राहा. देव म्हटलं राहील की रे. म्हटलं अरे तू राहशील रे, पण मला कसं कळणार, कारण तू देव ना मी भक्त, तू माझ्यासोबत आहे मला कसं कळेल. तर देव म्हटलं अरे खूप पाऊस आलेला असेल, चिखल झालेला असेल, तुला फार आजारी झालेला असेल, त्यावेळेस तू मागं वळून बघ ना, 4 पाय उमटतील, 4 पाय, 2 तुझे 2 माझे. म्हटलं क्या बात आहे, अच्छी बात आहे. त्याला आलं ना संकट, गर्भगळीत झाला, संकट आलं, आजारी झाला, आणि त्याने मागं वळून पाहिलं, 4 पाय दिसतात, अरे वा वा. परत पुढे गेल्यावर तो जास्त गळला आणि पुन्हा खात्री केली त्याने, पाय 4 उमटतात का. त्याने मागं वळून पाहिलं तेव्हा 2च पाय उमटत होते, 2 नव्हते. त्याला राग आला, किती 420 आहे हा देव, आता मला याची गरज आहे ना. हा निघून गेला, देवाशी भांडभांड मांडला आणि विचारलं, ज्यावेळेस मला तो हवा होता त्यावेळेस मिळाला नाहीस रे, निघून गेलास, कशावरून. म्हटलं अरे 2च पाय उमटत होते ना. म्हटलं याचं कारण आहे रे, तू एवढा थकला होतास की मी तुला खांद्यावर घेतलं होतं रे, त्यामुळे उमटणारे 2 पाय माझे होते, तुझे नव्हते रे, तुझे नव्हते, माझे होते. त्यावेळेस मला कळालं की अर्जुनाला सुद्धा कृष्ण कुठे पाहता आला दिव्य दृष्टी दिल्याशिवाय. अर्जुनाने तर कृष्णाला ओळखलंच नाही. आपला दोस्त आहे, मित्र आहे, घोडे धुतले, साप केलं, सगळे केलं, त्याला कुठे कळलं हा देव आहे. दिव्य दृष्टी दिल्याशिवाय जेव्हा अर्जुन गोपालकृष्ण पाहू शकत नाही, मग सिंधुताईचे काय टाप आहे. पण किस गली में खसखस सिंधुताई सबकाळ काय करू शकते. 4थी पास असलेली 9वारीतली बाई, करून घेणारं कोणीतरी अज्ञात शक्ती आहे. मी फक्त चालते आहे, मी निमित्त मात्र आहे. कुठलं तरी अज्ञात परमेश्वर माझ्याकडून सेवा करून घेते, एवढी मात्र खात्री आहे, एवढा मात्र विश्वास आहे. म्हणून देव आहे, नाही असं मी आता म्हणणार नाही. आता कार्यक्रमाच्या शेवटाला तुम्हाला या सगळ्यांना आतापर्यंत तुम्ही खूप सांगितलंय, पण काही मागणं आणि काही सांगणं काय असेल. काही मागणं किंवा काही सांगणं. मागणं खरं सांगू, मग मी सांगितलं ना, मी भाषण देते, जगलेलं बोलतो. एक एक क्षण मला बोलताना त्रास होतो. कारण तुम्हाला एक सांगू का, काही लिटर पाणी अंगावर घेऊन चालायला लागलं की ओझं वाटतंय, पण पाण्यामध्ये उडी टाकल्यानंतर ओझं वाटत नाही. मी तेव्हा जगले ते दुःखमय होते, पाणीमय होते, पोहत होते, मला जड नाही गेलं तेव्हा जगताना. आता सांगताना जड जातं, कारण काही क्षण मी अशी तोंडाने सांगते, त्यामुळे ओझं वाटतंय. तरी पण सांगितल्याशिवाय कळणार नाही ना. त्यामुळे एकच करा, कधीतरी पुण्याला माझ्या लेकरांना भेटायला या. आणि ही महाराष्ट्राची लेकबाळ सिंधुताई सपकाळ आज तुमच्या समोर आहे. मी तुम्हाला शब्द दिले, तुम्ही माझ्या लेकरांना आशीर्वाद द्या. मी माय झाले,
काळीच पांघरलं लेकरांवर आहे. तुम्ही तुमच्या कष्टाचे 4 शिट्या नक्की द्या. तुम्ही कष्टाचे मुठभर जरी मला दिलं ना तरी माझे लेकरं 4 दिवस जेवतील. आतापर्यंत मी शासनाला विनंत्या अर्ज करून थकले. पुरस्कार मला शासनानेच दिले. 172 पुरस्कारातला मला अहिल्याबाई होळकर 1 लाखाचा पुरस्कार शासनाने दिला विलासराव देशमुखांच्या हस्ते. मला सावित्रीबाई फुले, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना मिळाला. मला KPS गिलच्या हस्ते लुधियाना पंजाब सतपाल मित्तल नॅशनल अवॉर्ड मिळाला. मला पुरस्कार खूप मिळाले. पुरस्काराची भाकरी होत नाही. शासन पुरस्कार दिला पण ग्रँट देत नाही. आता मला शासनाला मागायचं नाही. आता उलट करणार आहे मी. आतापर्यंत विनंती अर्ज करून प्रपोजल त्यांच्याकडे पडलेले आहेत, त्यांनी दिलं नाही. आता शासनाने आपणहून मला द्यावं तर मी घेईल, मागणार नाही, अजिबात मागणार नाही. म्हणून एकच विनंती आहे, मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा, नातलग बना. मी आई झाले, तुम्ही व्हा रिश्तेदार. भरा माझी झोळी, द्या माझ्या लेकरांना आशीर्वाद. तुम्हाला द्यायचंय, मला घ्यायचंय. लेकरं वाट पाहतात तो आई कधी येईल. आई नाही तर काही नाही. जीवात जीव आहे तोपर्यंत मी हे सगळे ढकलत नेणार आहे. बरं आश्चर्य म्हणजे बघा ना, मी सरकारच्या शासकीय शाळेसारखी शाळा नाही चालवत. माझ्या शाळा तर नाही तरच आईचं घर आहे. भूक तर दररोज लागते ना. म्हणून तुम्हाला द्यायचंय, मला घ्यायचंय. बरं असं नाही की लेकरं कळपास आणि सरकार 18 वर्षाचं झालं की हाकलून देते. संपलं, लेणं देणं नाही. माझे प्राध्यापक आहेत तरी माझ्या ताब्यात आहे, माझे आहेत. चिखल सोडत नाही, पाण्याला पाणी सोडत नाही चिखलाला. माझे लेकर आणि मी हे आमचं चिखल पाण्याचं नातं आहे. म्हणून सरकारपेक्षा मी वेगळं काम करते याची नोंद सरकारने घ्यावी. तुम्हीही पाठपुरावा करावा. मी माय झाले, तुम्ही गणगोत व्हावं. 9 वारीची झोळी भरून मला रवाना करावं. बाकी काही मागणं नाही. आठवण ठेवा तुमच्या काळजात माझ्या लेकरांची. जय हिंद, जय भारत. नमस्कार.